नाही म्हणजे ॲक्सिडेंट केसमध्ये लोक पळ काढतात, पण तुम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात. थँक्यू. तुम्ही आज माझी खूप मदत केली. तुमचे कोणी रिलेटिव्ह असतील तर त्यांना फोन करून बोलवता का? नाही म्हणजे तसं तुम्हाला डिस्चार्ज देता येईल. ॲक्च्युली माझे असे कोणी रिलेटिव्स नाही आहेत. एक्सक्यूज मी, हे बघा, ही माझी बायको लीला जागीरदार यांचा ॲक्सिडेंट झाला आणि मला कळलं की इथेच या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे. तुम्ही पाहिलेत का तिला? ती आहे का इथे आणि कुठे आहे ती? प्लीज सांगाल का जरा लवकर? सर प्लीज सर, काम डाऊन. लीला मॅडमचं ॲक्सिडेंट नाही झालंय. ते ना ज्यांचं ॲक्सिडेंट झालंय त्यांना इथे घेऊन आलेत उपचारासाठी. आर यू शुअर? हो सर, लीला मॅडम त्यांनाच उपचारासाठी इथे घेऊन आल्या. थँक गॉड. कुठे आहे ती? त्या ना 3rd फ्लोअरवर रूम नंबर 6 मध्ये. ओके, थँक्यू. आजी 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 दार उघड. आजी 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 दार उघड ना प्लीज. काय झालंय आजी? तुम्ही सांगितलंच नाही तर कसं कळेल आम्हाला? आजी उघड ना दार. आजींनी कधीच दार उघडलं नाही तर? सर काही बोलतेस गा? आजी आजी दार उघड ना. काय चाललंय? एवढा आरडाओरडा का करताय? वहिनी, आजींनी स्वतःला कोंडून घेतल्यात. काय हो? का? तेच तर कळत नाहीये वहिनी. आजी आली तेव्हापासून रडत होती. तिला मी विचारलं तेव्हा ती काहीच नाही बोलली आणि असं स्वतःला डिरेक्टली लॉक करून घेतलंय. म्हणजे तुमचे खरंच कोणीच नातेवाईक नाहीये? नाही, मी एकटीच आहे. म्हणून तर आश्रमात राहते ना. आश्रमातलीच माणसं माझं सगळं काही आहे. अंतराताई असं का म्हणतायत की त्यांचं कोणीच नाहीये? आजींबद्दल घरच्यांबद्दल ते काहीच का सांगत नाहीये? आपल्याला यांच्या डिस्चार्जची प्रोसिजर सुरू करावी लागेल, पण यांना एकटं जाऊ देणं योग्य नाही. डॉक्टर ठीक आहे, मी जाईन. नाही,